भरून ठेवते इन्स्ट्रक्शन. ते बोलून ते तेव्हा स्टार्ट करायचं ना, ते सांगणार तेव्हा स्टार्ट करायचं ऍडजस्ट करायला. फोन करू त्यांना. करा स्टार्ट. बोलले नाही ना माझे. करू विचार ना, स्टार्ट करू. समस्त बंधू आणि भगिनींना माझा सविनय जय भीम. मी जे के वाडते, भारतीय बौद्ध महासभा नवी मुंबई, जिल्हा संस्थान उपाध्यक्ष. भारतीय बौद्ध महासभेचा केंद्रीय आदेशानुसार महाराष्ट्र राज्य अंतर्गत नवी मुंबई जिल्हा प्रवचन मालिका, ऑनलाईन प्रवचन मालिका आयोजित करण्यात आलेली आहे. या करोनाच्या महामारीने मुळे प्रथमच आपण ही ऑनलाईन प्रवचन मालिका सादर करीत आहोत. घराघरात धम्म पोचलाच पाहिजे या मुख्य उद्देशाने ही प्रवचन मालिका आपण सुरू केलेली आहे. मंच फेसबुक चॅनलचे सर्वेसर्वा सन्माननीय अजय काटे गुरुजी आणि सन्माननीय महेंद्र काटे गुरुजी यांचे मी मनपूर्वक धन्यवाद करतो. आणि त्याचप्रमाणे हा अत्यंत चांगला योग जुळून आणण्यासाठी नवी मुंबई जिल्ह्याचे कार्यकुशल अध्यक्ष आदरणीय जयवंतजी लवांडे गुरुजी संस्कार पद्धतीनुसार आपण आपल्या महापुरुषांची दीप प्रज्वलनाने पूजा करतो, पुष्प पूजेने पूजा करतो आणि सुगंधित पूजेने पूजा करतो. आणि त्यानंतर पंचांग प्रणाम करून त्रिशरण पंचशील घेऊन आपण आपल्या विषयाला सुरुवात करूया. तर सर्वांनी हात जोडायचा आहे. पंचांग प्रणाम करूया.
बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि पानातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि आदिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादियामि कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादियामि मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि सुरामेरयमज्जप्रमादट्टाना वेरमणि सिक्खापदं समादियामि साधु 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 आताच पंचांग प्रणाम त्रिसरण पंचशील केलेला आहे. आता आपण आपल्या विषयाला सुरुवात करूया. वर्षावर प्रवचनाचे 13वे पुष्प गुंफताना मला अत्यंत आनंद होत आहे. जगाला दुःख मुक्तीचा संदेश देणारे मार्गदाता, विश्वातील प्रथम मनोवैज्ञानिक, सम्यक संभुक्त महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, विश्वरत्न, दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभेचे संस्थापक अध्यक्ष
प्रखंड पंडित, भारतीय घटनेचे शिल्पकार, महामानव, बोधिसत्व, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या आचाराने विचारांना माझा त्रिवार पंचांग नाम. भारतीय बौद्ध महासभेचे द्वितीय अध्यक्ष माजी सामने पंडित काश्यप, सूर्यपुत्र, चैत्य स्मारकाचे शिल्पकार, बौद्धाचार्याचे जनक यशवंतराव भीमराव आंबेडकर यांच्या धम्म कार्यास माझा त्रिवार अभिवादन. या संस्थेच्या विद्यमान अध्यक्षा ममता सागर, महाउपासिका, बोधिसत्वांची सुनबाई आदरणीय मीराताई आंबेडकर यांच्या वायुगतीने चाललेल्या धम्म कार्यास सुद्धा माझं त्रिवार वंदन. त्याचप्रमाणे या संस्थेचे कार्याध्यक्ष, कार्यसम्राट आदरणीय भीमराव यशवंतराव आंबेडकर यांच्याही धम्म कार्यास माझं त्रिवार वंदन. या संस्थेचे राष्ट्रीय सल्लागार, बहुजनांचे हृदय सम्राट श्रद्धेय बाळासाहेब तथा प्रकाशजी आंबेडकर यांच्या धम्म कार्यास, समाज कार्यास आणि राजकीय कार्यास माझा त्रिवार वंदन. केंद्रातील समस्त कार्यकारिणी मंडळ, महाराष्ट्राचे आदरणीय अध्यक्ष युजी बोराडे गुरुजी आणि त्यांची समस्त कार्यकारिणी यांना सुद्धा माझा सविनय जय भीम. त्याचप्रमाणे नवी मुंबई जिल्ह्याचे अध्यक्ष, कार्यकुशल अध्यक्ष जयवंत लावाडणे गुरुजी यांना आणि त्यांचे संस्कार सचिव आदरणीय चंद्रकांत जाधव गुरुजी, आदरणीय संजय धनके गुरुजी, सरचिटणीस आदरणीय रमेश शेगावकर गुरुजी, आदरणीय खजिनदार DS सूर्यवंशी गुरुजी, त्यानंतर सर्व कार्यकारिणी मंडळ या सर्वांना माझा सविनय जय भीम. श्रद्धावान उपासक आणि उपासिका तसेच बौद्धाचार्य, केंद्रीय शिक्षक आणि समस्त शाखेतील सभासद या सर्वांना माझा सविनय जय भीम. बंधूंनो आणि भगिनींनो, आपण आज इथे 13वे पुष्प गुंफत आहोत. या 13व्या पुष्पाचा विषय आहे अनित्य, दुःख आणि अनात्म. हा अतिशय गहन असा विषय आहे. हा विषय समजून घ्यायला आपल्याला खूप प्रयत्न करावे लागतील आणि जी लोक विपश्यना करतात, आनापानसती करतात, त्यांना हा विषय सहज आणि सुलभ पद्धतीने समजला जाईल असं मला वाटतं. तर आपण विषयाला सुरुवात करताना जगातील अस्तित्वाचे 3 गुणधर्म आहेत असं भगवान बुद्ध सांगतात. ते म्हणजे अनित्य, दुःख, अनात्म. तर सर्वप्रथम आपण दुःखाबद्दल जाणून घेऊया. दुःख साऱ्यांचं मूळ आहे. दुःखामुळे भवचक्रामध्ये आपण सतत
फिरत असतो. तर दुःख हे काय आहे? भगवान बुद्धांनी पौर्णिमेला विपश्यना साधनेचा शोध लावला. विपश्यना म्हणजे वस्तू मात्र ते जसं आहे तसं पाहणे, म्हणजे यथाभूत दर्शन. ब्रह्मज्ञान सूक्तामध्ये भगवान बुद्धांनी सांगितलेलं आहे की मी बोधीचा अभ्यास कसा केलेला आहे आणि बोधी प्राप्त कशी केलेली आहे. भगवान बुद्धांना जेव्हा बोधी प्राप्त होते तेव्हा ते पूर्णपणे निरासक्त वैराग्य होतात आणि मुक्त होतात. संपूर्ण मोक्षाच्या निर्वाणाच्या अनुभवानंतर बुद्धांनी उदान म्हटले. उदान म्हणजे उत्स्फूर्तपणे येणारे आनंदोद्गार. ते म्हणतात, अनेक जाती संसारम संधा विसंग अनिबित संग गहकारक गवे संतो दुःखा जाती पुनः पुन्हा. अर्थात अगणित जन्मापासून मी या संसारात भटकत आहे, परंतु घर बनवणारा मला सापडत नाही. यामुळे मी पुन्हा पुन्हा या दुःखामध्ये जन्म घेत आहे. अशा प्रकारे बुद्धांनी सांगितलेलं आहे की मी अनेक जन्म घेतले आणि अनेक जन्म घेत असताना दुःखच निर्माण झालं. परंतु एक असा क्षण आला की भगवंताने त्या दुःखाचं घर शोधून काढलं आणि त्याला नेस्तनाबूत करून टाकलं. तो परत पुन्हा जन्म घेण्यासाठी भगवान बुद्धांनी पटिच्च समुत्पाद हेतू प्रत्ययाचा नियम शोधून काढला. तो नियम मुळापासून नष्ट केला व ते समाज समृद्ध झाले. बंधूंनो, खरं पाहिले तर सर्व त्रिलोकच दुःखमय आहे. जर आपण लोकांना विचारलं तुम्ही सुखी कधी होता, तर लोक सांगतील की मी ह्या प्रसंगाला खूप सुखी होतो, या क्षणामध्ये मी खूप सुखी होतो, या गोष्टीमुळे मी खूप सुखी होतो, असे ते प्रसंग सांगतील. अत्यंत चटणी मीठ लावून सांगतील. परंतु जर मी दुसरा प्रश्न विचारला, अशी कोणती गोष्ट आहे की ज्या गोष्टीमुळे तुम्ही आतापर्यंत तुम्हाला सुखी ठेवलेलं आहे, तेव्हा ते सांगतात माहीत नाही. म्हणजे सुख हे नेमकं काय आहे हे मनुष्याला अजिबात कळलं नाही. आणि सुख हे अजिबात न कळल्यामुळे आसक्ती निर्माण झाली आणि या आसक्तीमध्ये तृष्णा निर्माण होऊन ते भवचक्रात फिरतच राहिले, भटकत राहिले. भगवंताचा धम्म दुःख मुक्तीचा आहे, सुख प्राप्तीचा नाही. हे प्रत्येकाने ध्यानात घेतलं पाहिजे, प्रत्येकाने लक्षात घेतलं पाहिजे. हे दुःखाचं गांभीर्य समजून घेण्यासाठी एक उदाहरण देतो. संपूर्ण जगातील सुख गवताच्या टोकावरील पाण्याच्या थेंबाप्रमाणे असतं आणि दुःख समुद्रातील पाण्यामध्ये अथांग पाण्यासारखं असतं. म्हणजे केवढं हे दुःख या भवचक्रामध्ये आहे हे बुद्धांनी समजले. भगवान बुद्ध विनय पिटक महाबुद्धामध्ये धम्मचक्र प्रवर्तन सूत्रामध्ये असे सांगतात, दुःख अर्य सत्य जातीपि दुःखा जरापि दुःखा व्याधीपि दुःखो मरणापि दुःखम अपियो हि संपयोगो दुःखो
पियेहि विपयोगो दुःखो यंपिंच न लभन्ति तंपिंच दुःख संकितेनं पचुत्पादानं खंदा दुःखा. अर्थात दुःख आर्य सत्य आहे. जन्म दुःख आहे, म्हातारपण दुःख आहे, मरण आजारपण दुःख आहे, मरण ही दुःख आहे. अप्रिय व्यक्तीचा संपर्क सुद्धा दुःख आहे. प्रिय व्यक्तीचा विरही दुःख आहे. जे आपल्याला मिळाले नाही तेही दुःख आहे. म्हणजे सर्व पंच उपादान खंडच दुःख आहे. तसेच भगवान बुद्धांनी धम्मपद पिय वर्गामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे. मा पियेहि समागच्ची अपियेहि कुदाचनं पिवान अदस्सन दुःख अपियानच्च दस्सन. अर्थात प्रिय व्यक्तीची साथ करू नका आणि अप्रिय व्यक्तीची साथ कधीच करू नका. प्रिय व्यक्तीचे दर्शन नाही झाले तर दुःख होते आणि अप्रिय व्यक्तीचे दर्शन झाले तर दुःख होते. म्हणजे जिथे आहे तिथे सगळं दुःखच 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 आहे. असे भगवान बुद्धाने दुःखाचं मूळ आणि त्याचा परिणाम काय होता हे सांगितलेलं आहे. भगवान बुद्धांनी 4 आर्य सत्य सांगितले. ज्या लोकांना 4 आर्य सत्य समजले त्या लोकांना भगवान बुद्धांचा धम्म कळला. भगवान बुद्धांनी 4 आर्य सत्य कसे पाहायचे हे पटिसंहितामधील सत्य कथामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने सांगितलेलं आहे. 4 प्रकारे पाहायचे. हे असं आहे जसं नाही तसं आहे पण आणि नाही पण. उदाहरणार्थ हा पेन आहे हे सगळ्यांना माहित आहे, पण मी आहे बघतो हा पेन नाही आहे आणि हे सत्य आहे. मी म्हणतो हे टेबल आहे, पण मी बघतो हे टेबल नाही, हे सत्य आहे. म्हणजेच वास्तव वास्तव नाही आणि वेगळं काहीच नाही. पुढे भगवान बुद्ध असेही सांगतात दुःखाला कसे पाहायचे. आपल्यामध्ये जेव्हा दुःख निर्माण होतं तर दुःखाला आपण कसं पाहायचं हे भगवान बुद्ध सांगतात. ते पाहताना ही पिळवणूक आहे, ही पिळवणूक नाही आहे, ही पिळवणूक आहे पण नाही पण, अशा पद्धतीने त्या दुःखाला पाहायचं असतं. हे जे 4 आर्य सत्य आहे ते अनंत आहे, अनित्य आहे. जसं आहे तसं पाहणे म्हणजेच परमार्थ सत्य आहे. बुद्ध धम्म समजण्यासाठी हे 4 आर्य सत्य समजलेच पाहिजे. अल्पायुषी माणसासाठी मरण सुलभ आहे तर दीर्घायू माणसासाठी वृद्धत्व तसेच अनेक संकटे असतात. या दोन्ही प्रकारांमध्ये जगात दुःखच एकमेव आहे. म्हणून दुःखाचा नाश करण्यासाठी धम्माचे आचरण केले पाहिजे. कारण हे शरीर अखंड दुःख अनित्य आणि अशुभ आहे. तर अशा पद्धतीने दुःखाचं आपण इथे विश्लेषण केलेलं आहे. त्यानंतर जगातील अस्तित्वाचा दुसरा गुणधर्म भगवान बुद्धांनी सांगितलेला आहे, तो म्हणजे अनित्य. अनित्य म्हणजे अनित्यता, सतत बदलत राहणारे. भगवान बुद्ध सांगतात सर्व शारीरिक मानसिक प्रसंग मनुष्य प्राण्यात येतात व विरुद्ध जातात. पुन्हा पुन्हा होणारे जन्म आणि मृत्यूचे चक्र काहीच नाही. हे सर्व विनाश पावणारे आहे. भूतकाळात सारे रूप मी नाही, माझे नाही, हे सारे अनित्य आहे, हे बदलणारे आहे.
वर्तमान काळात हे माझे रूप 4 महाभूताने बनलेलं आहे. पृथ्वी, तेज, वायू, अग्नी अशा ह्या 4 महाभूताने माझं शरीर बनलेलं आहे. परंतु हे बदलणारे आहे. हे रूप माझे नाही, हे मी नाही, माझा आत्मा नाही. भविष्यामध्ये अजून माहित नाही, परंतु भविष्यात जे बनणारे माझे रूप आहे ते 4 महाभूताने बनणारे आहे. ते सुद्धा बदलणारे आहे, नाश पावणारे आहे. ते मी नाही, माझे नाही, माझा आत्मा नाही. 4 धातूने बनलेले हे अनित्य रूप माझे नाही आहे. दुसऱ्याचे रूप अनित्य आहे, ते अनित्य आहे, बदलणारे आहे. ते माझे नाही, मी नाही. कुरूप रूप, अतिशय सुंदर मोहक रूप हे सतत बदलणारे आहे. ते माझे नाही, मी नाही. ते सतत बदलणारे आहे. पाण्याच्या बुडबुडाप्रमाणे उत्पन्न होते आणि क्षणात नष्ट पावते. स्पर्शामुळे वेदनाची उत्पन्न होते. ती वेदना सुद्धा अनित्य आहे, बदलणारी आहे. ती माझी नाही, तू मी नाही, माझा आत्मा नाही. स्पर्शामुळे होणारी सारी संज्ञा बदलणारी आहे. ती सुद्धा मी नाही, माझे नाही, माझा आत्मा नाही. संस्कार म्हणजे चेतना. नाकाने वास घेणे, जिभेने चव घेणे, कानाने ऐकणे, डोळ्याने पाहणे, मनाने विचार करून चेतना उत्पन्न होते. तर ते कारण म्हणजे स्पर्श. स्पर्शामुळेच हे शक्य होतं. तर हा स्पर्श आणि ही चेतना अनित्य आहे, बदलणारी आहे. त्यात मी नाही, माझा नाही, माझा आत्मा नाही. त्यानंतर नामरूप, 6 इंद्रियाने नामरूप तयार होते. त्या नामरूपात विज्ञान उत्पन्न होते. ते बदलत असते, अनित्य असते. त्यात मी नाही, माझे नाही, आत्मा नाही, हे सारं बदलणारं आहे असे भगवान बुद्ध सांगतात. भगवान बुद्धांच्या काळामधील एक गोष्ट अनात्मवादावर आहे. खूप छान गोष्ट आहे, ती मी तुम्हाला सांगतो. भगवान बुद्ध उपदेश करताना म्हणतात, तमंग मे मरण, मरण निश्चित आहे. अनुदवंग मे जीवितम, जीवन अनिश्चित आहे. म्हणून उपासकानो आणि भिक्खूंनो, अनित्याचं नेहमी सतत स्मरण केलं पाहिजे. भगवान बुद्ध हा उपदेश देत असताना तेथील लोक खूप आनंदित व्हायचे. त्यांना काही तर नवीन दिव्य सापडल्यासारखं व्हायचं. ते म्हणायचे, भगवान बुद्ध आम्ही हे स्मरणात ठेवतो, आम्ही अशा पद्धतीनेच वागतो, असे बोलत असायचे. भगवान बुद्धाचा उपदेश ऐकताना तिथे एक छोटीशी बालिका होती. छोटीशी बालिका असताना भगवान बुद्धांनी पाहिले, त्या बालिकेच्या चेहऱ्यावर कोणत्या पद्धतीचा भाव बदलताना दिसला नाही. त्यानंतर भगवान बुद्धांनी आपल्या अभिज्ञाने जाणलं, अरे ती बालिका तर काही क्षणापुरती आहे, काही दिवसापुरती आहे. तिचं अल्प आयुष्य आहे. काही दिवसाने ती मरण पावणार आहे. तर तिला आपण जाऊन भेटलं पाहिजे. हे भगवान बुद्धांनी जाणल्यानंतर त्यांनी ती जी बालिका ज्या नगरात होती त्या आळवी नगराकडे गेले. आळवी नगरामध्ये पोहोचल्यानंतर सर्व उपासक तिथे जमा झाले. त्यांना आनंद झाला, भगवान बुद्ध आपल्या नगरामध्ये आलेले आहेत. नगरामध्ये आल्यानंतर त्यांना वाटलं
की भगवान बुद्ध आता आपल्याला त्यांच्या अमृतवाणीने चांगला उपदेश देतील, परंतु भगवान बुद्ध काहीच म्हणत नव्हते, काहीच बोलत नव्हते. ते फक्त वाट पाहत होते ती बालिका कधी येते आणि आपण उपदेश देतो. परंतु ती बालिका भगवान बुद्धाचा उपदेश ऐकायला आली नाही. तेव्हा भगवान बुद्ध तडक उठून जिथं ती बालिका राहते त्या रस्त्याने चालू लागले. चालत असताना त्याच वेळेस ती बालिका घराकडून तिचे वडील व्यापारी होते, त्या वडिलांना ती धागा देण्यासाठी त्या रस्त्याने जात होती. पण जेव्हा तिने भगवान बुद्धांना येताना पाहिले तेव्हा तिने भगवान बुद्धांना त्रिवार वंदन केलं. त्रिवार वंदन केल्यानंतर भगवान बुद्धाने तिला प्रथम प्रश्न विचारला, हे उपासिके, तू कोठून आलीस? तर ती बालिका म्हणते, भगवंत मला माहित नाही. लोक अचंबित झाले. अरे ही पोरगी सरळ सरळ खोटं बोलते, घरातून आले आणि म्हणते मला माहित नाही. किती खोटं बोलते, का अशी खोटं बोलते? तिची निंदा करू लागले. लगेच बुद्धाने दुसरा प्रश्न विचारला, हे उपासिके, तू कुठे चाललीस? तिने लगेच म्हटलं, मला माहित नाही. हे ऐकून लोक आणखीनच गोंधळात पडले. तरी काय करते, काय गोंधळल्यासाठी प्रश्नांची उत्तर देते? हिला माहिती असून सुद्धा ही वडिलांकडे चालली आहे, तुम्ही सांगते मला माहित नाही. काय अशी उद्धटपणाने सांगते? तर भगवान बुद्धांनी लगेच तिसरा प्रश्न विचारला, हे उपासिके, काय तुला माहित आहे? सॉरी, काय तुला माहित नाही? तेव्हा ती लगेच म्हणते, होय भगवंत मला माहित आहे. लगेच बुद्धांनी तिला चौथा प्रश्न विचारला, तुला माहित आहे का? तर तिने उत्तर दिले, भगवंत मला माहित नाही. असे 4 प्रश्न विचारल्यानंतर भगवान बुद्धांनी तिला विचारले, तू असे 4 उत्तर का दिलीस? तेव्हा ती भगवंतांना म्हणते, भगवंत तुम्हाला माहित आहे मी घरून आले आहे, आणि घरून आलेले आहे ते तुम्हाला माहित असताना तुम्ही असा क्षुल्लक प्रश्न मला विचारणार नाही. मग मला वाटलं की मी कोणत्या जन्मातून आले हे समजून घेण्यासाठी तुम्ही प्रश्न विचारत आहात. ते मला माहित नाही मी कोणत्या जन्मातून आले. त्यानंतर तुम्ही मला दुसरा प्रश्न विचारला, कुठे चाललीस? हा प्रश्न विचारल्यानंतर मी म्हणते मला माहित नाही, कारण ह्या जन्मानंतर मी कुठे जन्म घेईन हे मला काहीच माहिती नाही. त्यानंतर ती पुढे बालिका म्हणते, भगवंत तुम्ही मला तिसरा प्रश्न विचारला, माहित आहे असे म्हटले. मी तुम्हाला माहित आहे असे म्हटले कारण तुम्ही जो दिलेला अनित्याचा मरणासोतूचा उपदेश आहे तो मी त्या काळापासून त्या क्षणापासून सतत स्मरण करत आहे, चिंतन करत आहे, आणि त्यामुळे मी तुम्हाला उत्तर दिले की माहीत आहे. त्यानंतर तुम्ही मला चौथा प्रश्न विचारला, हे उपासिके तुला माहीत आहे का? तेव्हा मला मी प्रश्न विचारल्यानंतर मी सांगितलं मला माहीत नाही, कारण हे मरणानंतर मी कुठे जन्म घेणार हे मला माहीत नाही. तर अशा पद्धतीने भगवान बुद्धांनी जो अनात्म आणि अनित्यवाद आणि मरणासाठीचा उपदेश दिला, त्या उपदेशामुळे लोकांमध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने परिवर्तन झालं, त्यांचं कल्याण झालं, त्यांचं मंगल झालेलं आहे. म्हणून आपण सगळ्यांनी अनित्यबोध नेहमी जागृत केला पाहिजे. त्यामुळे प्रज्ञा उत्पन्न होईल. जो आपण सुख मानतो ते सुख नाही,
ते अनित्य आहे. सर्व बदलणारे आहे. ते असत्य आहे. ते दुःख निर्माण करणारा आहे. अनित्य बोध व दुःख बोध जागल्यानंतर अनात्म बोध जागृत होतो. अनित्य बोध म्हणजे काय? या ब्रह्मांडामध्ये क्षणिक आणि नश्वर आहे. कोणतीच गोष्ट कायमस्वरूपी नाही. ती सतत सतत बदलणारी आहे, परिवर्तनशील आहे. कोणताच पदार्थ एका क्षणापेक्षा जास्त स्थायी राहत नाही. आता हे अनित्यवाद भगवान बुद्धांनी सांगितलेला आहे. जगाचा एकमेव गुरु तथागत भगवान बुद्ध हे सुद्धा मरणापासून वाचले नाही. सर्व काही क्षणभंगूर असते. म्हणून सदाचाराने अर्थात निर्वाण गती प्राप्त करून देणाऱ्या धर्माचे आचरण केले पाहिजे. प्रज्ञावान मनुष्य शरीरावर कधीच प्रेम करणार नाही. त्या शरीराचा उपयोग भवचक्र तोडून या संसारूपी जाळ्यातून मुक्त होण्यासाठी करेल. असे हे अनित्यवादाचं भगवान बुद्धांनी सांगितलेले लक्षण आहे. त्यानंतर जगातील अस्तित्वाचं तिसरा गुणधर्म म्हणजे अनात्म. अनात्म म्हणजे आत्मा नाही, मी नाही. मिलिंद प्रश्नामध्ये सांगितले आहे, ज्याला लोक आत्मा म्हणतात तो चेतनेचा अविच्छिन्न प्रवाह आहे. हा प्रवाह केव्हाही ऱ्हास होऊन बुद्ध होऊ शकतो. जर तो प्रवाह समूह नष्ट केला तर डायरेक्ट बुद्ध होऊ शकतो आणि केव्हाही तो अंधकारात लीन होऊ शकतो. हे शरीर आणि ब्रह्मांड त्याचप्रमाणे आहे. जसे हा घोडा, हे चाक, हे चाबूक, ही पालखी, हे व्यसन, आणि जर आपण ते वेगवेगळे केले तर तो रथ होऊ शकत नाही. ते संघटित केले तरच त्याचा रथ होऊ शकतो. तसंच आत्मा आहे, मी पण आहे. आत्मा म्हणजे मी कोण आहे. वेगवेगळ्या धर्मामध्ये त्याची वेगवेगळी संकल्पना दिलेली आहे. यहुदी, ईसाई, इस्लाम धर्मामध्ये मी समजून ते शरीर आणि आत्मा एक साथ आणि खूप एकमेकास जपडलेला आहे असे मान्यता आहे. मृत्यूनंतरही तो अस्तित्वात आहे, राहतो आणि व्यक्तीचे अस्तित्व मरणानंतरही राहते. ते आत्म्याच्या स्वरूपात अशी त्यांची धारणा आहे. इस्लाम धर्मात आत्म्याला रूह म्हणतात. तो आत्मा मृत्यूनंतरही राहतो आणि सतत बदलत राहतो. जो मरतो तो पुन्हा जिवंत होतो. आत्मा मरतो तो पुन्हा जिवंत होतो, अशी ही त्यांची धारणा आहे. आणि हिंदू धर्मात काय सांगतात? आपल्या शरीरात आत्मा आहे, तो आत्मा आपल्या शरीराचं नियंत्रण करतो. आत्मा ही अमर आहे, ती नष्ट केली जात नाही, नष्ट होत नाही. या आत्मा फक्त शरीर बदलत राहते. आणि जर आत्मा चांगल्या गतीला गेला की मोक्ष प्राप्त झालं असे त्यांची समजूत आहे. तर बुद्ध धर्मामध्ये सांगितलेलं आहे, ज्याला तुम्ही आत्मा म्हणता ती निव्वळ चेतना समजतो आणि ती मृत्यूनंतर समाप्त होते. आत्मा नावाची कोणती वस्तू नाही. मध्यम निकाय पंचतय सूक्तामध्ये भगवान बुद्धांनी सांगितलेलं आहे, एके समयी कुटागार शाला वैशाली येथे सच्चत नावाचा आजीविकास भगवान बुद्धांनी पंचस्कंद आणि अनात्मवादाचा उपदेश दिला होता. ते म्हणतात, जे दृष्टीवाले आहेत त्यांचं असं मत आहे, मरणानंतर आत्मा संयात, जागृत व निरोगी असते. काही लोकांची मान्यता होती
की लोक म्हणजे जग, ते आत्मा शाश्वत आहे आणि हेच सत्य आहे. काही लोकांचं मत होतं आत्मा अशाश्वत आहे आणि हेच सत्य आहे. आणि काही लोकांचं मत होतं आत्मा शाश्वती नाही आणि अशाश्वती नाही. भगवान बुद्धांनी या सर्व मतांना अभिज्ञानाच्या जोरावर जाणलं आणि त्यांना कळलं असं काहीच नाही, अशी कोणतीच वस्तू नाही आहे, मरणानंतर सर्व समाप्त होतं. जे काही आहे तो भ्रम, मिथ्या दृष्टी आहे. दीघनिकायमध्ये कोटकपाद सूत्रामध्ये भगवंतांनी सांगितलेलं आहे, एके समयी भगवान बुद्ध श्रावस्ती जेतवनात विहार करीत होते आणि त्यावेळेस कोटकपाद नावाचा परिव्राजक भगवान बुद्धांना कडे आला. भगवान बुद्धांना त्यांनी प्रश्न विचारले. म्हणते, लोक अनित्य आहे. लोक म्हणजे जग. लोक अनित्य आहे. लोक अनित्य आहे. लोक अंतवान आहे. लोक अनंतवान आहे. तो जीव आणि ते शरीर आहे. जीव दुसरा आहे, शरीर दुसरे आहे. तथागत मेल्यानंतर उत्पन्न होतात. तथागत मेल्यानंतर उत्पन्न होतात किंवा होत पण नाही. हे जे भगवान बुद्धांना त्यांनी प्रश्न विचारले, तेव्हा भगवान बुद्धांनी त्यांना उत्तर दिले. भगवान बुद्ध म्हणतात, कोटकपाद, हे जो तुम्हाला प्रश्न विचारलेले आहे, हे सर्व प्रश्न अर्थयुक्त नाही, धर्मयुक्त नाही. हे कोण तुझ्या फायद्याचे सुद्धा नाही आणि हे निर्वाणाकडे जाण्यासाठी उपयुक्त नाही. हे सारे अव्याकृत आहे. हे सारे आसक्तिमय आहे. त्याचा तू विचार करू नकोस. एवढं ऐकल्यानंतर कोटकपाद निघून गेले. कोटकपादाला त्यांनी काही त्यांचे परिव्राजक होते, ते नाव ठेवू लागले. भगवान बुद्धांना तू काही प्रश्न विचारले नाहीस. त्यानंतर परत त्याच्या शंका आणि निर्माण झाली. परत ते बुद्धांकडे गेले. बुद्धांनी जाणलं तर बुद्ध त्यांना म्हणतात, त्या कोटकपादाला म्हणतात, कुणी कुणी ब्राह्मण आत्म्याला मेल्यानंतर निरोगी एकांत सुखी म्हणतात, जे चुकीचे आहे. त्यावर भगवान बुद्धांनी अतिशय सुंदर असं उदाहरण दिलेलं आहे. भगवान बुद्ध म्हणतात, जसे की समजा कुणी पुरुष म्हणेल की या जनपदावरील जी जनकल्याणी आहे, जी देश सुंदरी आहे, सर्वात सुंदर व्यक्ती आहे, तिच्यावर मी प्रेम करतो. तेव्हा काही लोक म्हणतील, विचारतील, तू ज्या सुंदरीवर प्रेम करतोस तिला तू जाणतोस का? ती ब्राह्मणीन आहे, क्षत्रिय आहे, वैश्य आहे का शूद्र आहे? तर तो उत्तर देतो, मला माहित नाही. परत लोक त्याला प्रश्न विचारतात, तू जिच्यावर प्रेम करतोस तर मग तिचे नाव काय आहे? तुझं गोत्र काय आहे? ती दिसते कशी? ती राहते कुठे? तेव्हा तो परत म्हणतो, मला माहित नाही. भगवंत बुद्धाला म्हणतात, भगवंत बुद्ध म्हणतात, कोटब्बा, हे सर्व प्रमाणरहित आहे. हे सर्व प्रमाणरहित असल्यामुळे याला काहीच किंमत नाही. हे तसंच हे वर्तमानातील शरीर सत्य आहे, बाकी काहीच नाही. अशा पद्धतीने भगवान बुद्धांनी कोटकपादाचं परिवर्तन केलं आणि तो साधू साधू मी रूपी
पूर्वी अस्तित्व आहे का? वास्तविक पाहता मी हा नाहीच आहे. हे फक्त प्रज्ञाने जाणलं जातं. जे प्रज्ञावान असतात, जे त्यापर्यंत पोचलेले आहे, तेच जाणू शकतात मी म्हणजे काहीच नाही. उपादान स्कंदाची धर्मानुपश्यना करतेवेळी प्रज्ञापूर्वक जर आपण जाणलं तर हे उपादान स्कंद जे आहे ते उदय पावते आणि काही वेळानंतर अस्त होते. उपादान स्कंद म्हणजे रूप, वेदना, संज्ञा, संस्कार आणि विज्ञान हे आहे. मीचा भाग म्हणजे काय आहे? मीचा भाग रूपस्कंद. रूपस्कंद हे 4 महाभूतांनी बनलेला आहे. पृथ्वी, जल, वायू, अग्नी आणि त्याने आपलं रूप बनलेलं आहे. वेदना अनुभूती अनुभव करते. सुखद आहे, दुःखद आहे, सुखद सुद्धा नाही आणि दुःखद सुद्धा नाही, अशा पद्धतीने वेदना अनुभवतो. संज्ञा गुणाच्या आधारावर वस्तूचे नामकरण करतो आपण. ह्या व्यक्तीचं नाव अमुक आहे, त्या व्यक्तीचं नाव अमुक आहे. ती व्यक्ती अशा पद्धतीने ओळखली जाते, पण मी रूपी व्यक्तीची ओळख होत नाही. चौथं संस्कार. आपली मानसिकता आणि आपली विचार पद्धत करण्याची जी शक्ती असते तिला प्रतिकार यांशी जोडलेली असते आणि त्यास प्रतिकार म्हणजे आपल्यामध्ये संस्कार निर्माण केले जातात. त्यानंतर 5वी गोष्ट आहे विज्ञान. त्यास चेतना असे म्हटले जाते. भास होणे, मस्तिष्कामध्ये चेतना निर्माण होऊन अनेक विचार निर्माण होतात. त्या पद्धतीची मनोवृत्ती निर्माण होते. पापाचा अनुभव येतो, पुण्याचा अनुभव येतो, वाईट चांगल्या गोष्टीचा अनुभव येतो आणि ती आपली ओळख बनते. ह्या सर्व पंचस्कंदाने मीपणाचा बोध होतो. आत्म्याच्या अस्तित्वाची ओळख नाही, अमरता नाही, सारे जग नित्य आहे, सर्व बदलणारे आहे. मिलिंद प्रश्नामध्ये भिक्खू नागसे राजांना म्हणतात, ज्याप्रमाणे वेगवेगळ्या अवयवांना रथ म्हणू शकत नाही, तो रथ नाही. रथ रूपी संज्ञाचा अर्थ नष्ट होतो, तसेच मृत्यूच्या पश्चात मीपणाचा अंत होतो, बाकी काही राहत नाही. आत्मा स्वीकारणे हा एक भ्रम आहे. मृत्यूनंतर सुखाची अपेक्षा करणे म्हणजे दुःख होय. यामुळे वर्तमानातील जे जीवन आहे ते जगणे दुर्लक्षित होते. म्हणून वर्तमानातील जीवनात समजून घेऊन दुःखाला प्रज्ञेने जाणून ते स्वीकारले तर दुःख समाप्त होते, आपले जीवन मुक्त होते. सम्यक दृष्टी उत्पन्न झाली पाहिजे. आपलं शुद्ध चित्त करण्यासाठी आपण काय करावे हे मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. आपलं शुद्ध चित्त करायचं असेल तर सर्वप्रथम अष्टांगिक मार्गाचं आपण आचरण केलं पाहिजे. आपला चित्तमळातील जो मळ आहे तो मुळासकट काढून टाकला पाहिजे. मनावर ताबा ठेवला पाहिजे आणि तो ठेवण्यासाठी प्रयत्न सतत केले पाहिजे. चित्त शुद्ध करण्यासाठी अनुपस्सना करावी. बुद्धांनी अनुपस्सना सांगितलेली आहे. अनिच्च अनुपस्सना, दुःख अनुपस्सना, अन्यत्र अनुपस्सना. आनापानसती केल्याने मन शांत होते. एकांत राहणे, डोळे मिटणे, बंद करून मिटणे,
हे अनार्य समाधीच्या गोष्टी आहेत. आपल्या जे आश्रम जे आहेत, लोभ मोह मत्सर जे काही आहेत, ते जर तुम्हाला मुळापासून क्रमाक्रमाने निघून काढून टाकायचे असेल तर तुम्हाला चित्त शुद्धी करण्यासाठी आनापानसती केलीच पाहिजे. विपश्यनेच्या माध्यमातूनच हे शक्य आहे. हे बुद्धाने निक्षून सांगितलेलं आहे. शेवटी जाताना मी तुम्हाला भगवान बुद्धांनी धम्मपदातील मध्य वर्गामध्ये म्हटलेल्या गोष्टी सांगू इच्छितो. ते म्हणतात, सभ्य संखारा अनिच्चा, सर्व संस्कार नित्य आहे, लक्षात घ्या. सभ्य संखारा दुःख, सर्व संस्कार दुःख आहे. सभ्य धम्म अनात्मा, सर्व धम्म अनात्म आहे. सर्व धम्म म्हणजे पदार्थ आहे ते अनात्म आहे. अशा पद्धतीने भगवान बुद्धांनी अनित्य, दुःख आणि अनात्म या गोष्टीचं विश्लेषण त्रिपिटकामध्ये अत्यंत सुंदर पद्धतीने सांगितलेलं आहे. माझ्या वतीनं मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्ही चांगल्या पद्धतीने ते ग्रहण केलं असेल मी अशी आशा बाळगतो. आणि प्रवचनाच्या समाप्तीनंतर आपल्या बौद्ध संस्कारानुसार शरणते घेण्यापूर्वी मी आभार व्यक्त करू इच्छितो. महाराष्ट्र राज्य अंतर्गत नवी मुंबई जिल्ह्याच्या वतीने ऑनलाईन प्रवचन मालिका सुरू आहे. ह्या मालिकेचे योगदान दिलेले विचार मंच चॅनलचे फेसबुक चॅनलचे सर्व आदरणीय अजय काटे गुरुजी आणि आदरणीय महेंद्र गुरुजी यांचं मी आभार व्यक्त करतो. आणि भारतीय बौद्ध महासभा नवी मुंबईचे कार्याध्यक्ष, आपला नवी मुंबईचे अध्यक्ष जयवंत लवांडे गुरुजी यांचंही मी आभार व्यक्त करतो. मला हे 13वे पुष्प गुंफण्यासाठीची संधी निर्माण करून दिली त्याबद्दल मी आपले शतशः ऋणी राहील. भवतु सद्मंगलम्. शेवटचं शरणते घेऊया आणि कार्यक्रम समाप्त असं झाला जाहीर करतो. शरणते. नक्ति मे शरणं आयं बुद्धो मे शरणं वरम् एतेन सज्जवचेन होतु मे जयमङ्गलम्. नक्ति मे शरणं आयं धम्मो मे शरणं वरम् एतेन सज्जवचेन होतु मे जयमङ्गलम्. नक्ति मे शरणं आयं संगो मे शरणं वरम् एतेन सज्जवचेन होतु मे जयमङ्गलम्. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. नमो बुद्धाय. जय भीम.